वशिष्ठ घालून होते. हा जो बालक आहे आता मी पण जाते गॉगल वगैरे घेते. आमची मम्मी आता नाचायला रेडी झालेली आहे. चल नाचल चल. हा जय महाराष्ट्र. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत माझा सप्रेम नमस्कार. तर कशा आहात सर्व? मी आविष्कार गावडे या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे. आज आमच्या गावात आहे श्रीरामनवमी उत्सव 2024. रातची पालखी आहे. आता मस्त मी झालो आहे रेडी झालेलो आहे. आता जातो गावात. चला गाईज आम्ही आता आलो आहे. फेस मस्त कपडे बिपडे घालून नवीन बघा गाण्या वगैरे पण भेटलेलं आहे. आणि आता जाते गावात. कीर्तन आहे. तुम्हाला दाखवतो बघा. सगळं दाखवण्याचा प्रयत्न जाम करतो मी. हा बघा आलोय गावात आता. चला यंदा कर्तव्य असलेला माणूस. कर्तव्य आहे ना यंदा तुझा. कपडा भारी वाटतं. पुढच्या वर्षी काय आणि हे बघा इकडे सगळी मंडळी आहे. इकडे रांदे आहेत हे आमचे. आणि मुंबईशी मागवलेला प्लेअर हे जाम काम केलंय. लक्षात घ्या 14 चौकड्या करला म्हणजे साधारण नाही. त्याची भक्ती सुद्धा त्या ठिकाणी मोठी. तर गाईज आता चाललंय मंदिरात दर्शन करायला. वशिष्ठ घालून होते. हा जो बालक आहे होय नारायण दया सिंधू अंबरुची साठे गर्भसूतीले दृष्ट निर्धारिले किती कविता राजा होईल. आणि तुमच्या पोटी मी त्या ठिकाणी जन्माला येईल. आणि तो दिवस म्हणजे आपला जन्माला यावं. आपल्या पुत्र जन्माला यावं याच्यासाठी सुद्धा आईने केलेली तपश्चर्या असते. म्हणून भगवान परमात्म्याची तपश्चर्या केलेली या आदितीने ती सफल त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ती आदिती प्रत्यक्ष या त्रेतायुगामध्ये कौसल्य माता झालेली आहे आणि दशरथ राजा झालेले आहेत. मी मगाशी सांगितलं पुत्रहीन राज्य दुर्गाही करते. अनेक वर्ष गेली तरी त्या ठिकाणी त्या राजवटामध्ये पाळणा हल्ला नव्हता. पण त्या ठिकाणी पाळणा हल्ला कसा तर त्यांचे जे कुलगुरुजी होते त्यांचं नाव वशिष्ठ. आणि विश्वमित्राच्या वशिष्ठाने सांगितलं हे राजा तुला त्या ठिकाणी जर असं वाटते पुत्र व्हावं त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल. पण पुत्र कामेशी यज्ञ करावं लागेल.
हात दुखला घर पाहता लोकरच्या पाठी माना फिरायला लागतंय. युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे ना. इकडे सगळी आमची मंडळी आणि फल्टी 11 प्रस्तुत. हे बघा टी शर्ट आणि आमची पालखी आहे बघा. पालख्याला सजवलेले आहे आणि इकडे हे चालू आहे. हेमंत पाटील हे डीजेचा हे घेतलेला आहे. कसं आहे भाडा. तर गाईज आता बाकी टी शर्ट चेंज करून आलेलं आहे आणि आता इकडे चालू आहे. आमची पालखी निघलेली आहे बघा. बँक रेडी आहे. हा बघा पालखी उलकी सजवलेलं झालेले आहे. सगळे रेडी होऊन आलेले आहेत. ही आमची पालखी आहे. जय श्रीराम. सांगितलं हो येणार नाही ना. आणि सगळी मंडळी आता आलेले आहे इकडे. हो पाठवतो आयुष ठाकूर वाजव. बेसवाला सुशांत ठाकूर आणि तुम्हाला दाखवतो असा बोलणारा माझी टक्कर करणारा शिव ठाकूर.
मी आता घरा आलोय. मस्त पार्टी होते नाचणीचे थोडे थांबले आमच्या इकडे आणि मी हे बघा बढिया एक नंबर. खूप कोण आहे हा ताई तू आहेस. कशी आमची फॅमिली एक नंबर जाम आवडलं मला. आता मी पण जाते गॉगल बिगल घेते. आमची मम्मी आता नाचायला रेडी झालेली आहे. चल नाचल चल. हा तर गाईज आता पालखी आलेले आहे आमच्या दाराशी बघा. तर गाईज आता पालखी उतरवली आमच्या घरात बघा. इकडे आता फळं बिलं द्यायचे आहेत ती देतो. काही जाम जमलो आज मी. वाजले 2 अजून लय वाजायचे बाकी आहेत. जाम म्हणजे जाम जमलोय बघा. फुल फुल जल्लोष आहे पालखीत आमच्या. आणि इकडे खायला बसलेला आहे बघा. आणि आमची वहिनी
वहिनीच बनवलेला आहे हा डिश. वहिनी, ताई आणि भाई आणि विजय. घे. ती काकू आता वाटून आले आताच जस्ट. काकू तुम्हाला काय पाहिजे काय परत नको तो तिथं आहे त्या बघा. गावात पालखी आहे आणि आमची माणसं बघा दाखवलं समज म्हणा. ही काय पालखी बघा इकडं. हेमू बघ हेमू. आयुषने आम्हाला पेढे आणले ते बघा. आयुष पेढे वाटतोय दे पेढा दे. योच बस हा बघा पेढा खातोय मी आता. तर गाईज आता आमची पालखी अजून नाचतोय आणि आम्ही आता जाम दमलोय. तर गाईज मी आता इथे ब्लॉग एंड करतो. चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.